चला विद्यार्थ्यांनो, आज आपण मधुबनी पेंटिंगचा दुसरा दिवस शिकणार आहोत। आज दुसऱ्या दिवशी आपल्याला स्केच पेनचाच वापर करून सुंदर अशी मधुबनी पेंटिंगची सुरुवात करणार आहोत। या मागच्या भागात आपण मधुबनी पेंटिंगचे बेसिक शेप बघितल्यानंतर आज आपण थोडी पुढची सुरुवात करणार आहोत। या बेसिकमध्ये बॉर्डरसाठी आपण सुंदर असे आकार रेखाटन करणार आहोत। पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघितले की त्रिकोण, चौकोन, साध्या सरळ रेषा, तिरक्या रेषा, त्रिकोण, चौकोन यापासून कसे डिझाईन करावे। आज आपण त्याच तिरक्या, सरळ रेषा, चौकोन, त्रिकोण वापरून वेगळ्या पद्धतीने ड्रॉइंग कसे करावे, बॉर्डरसाठी कशा पद्धतीने आपण आकार रचना करणार आहोत ते बघूया। थोडेफार ड्रॉइंग मी पेन्सिलने करून ठेवले आहे, त्यामुळे तुम्हाला स्पष्ट कळावे यासाठी मी स्केच पेनचा वापर करणार आहे। तुम्हाला सांगितले की 10 दिवसात आपण मधुबनी पेंटिंग पूर्णपणे शिकणार आहोत। तर सुरुवातीला आपण कागद घ्या, रफ पेपरवरती तुमच्या घरातील जे अनावश्यक कागद असतील त्या कागदांचा वापर करून आपण मधुबनी पेंटिंगसाठी प्रॅक्टिस करणार आहोत। यासाठी आपल्या घरातील टाकाऊ कागद घ्या आणि त्यावर दोन भाग करून घ्या। मागच्या वेळेला आपण कागदाचे उभ्या पद्धतीने 2 भाग करून त्यामध्ये बेसिक ड्रॉइंग केले होते। आज आपण कागदाला आडव्या पद्धतीने घेऊन त्यात 2 भाग करून बेसिक जे आपण बॉर्डरसाठी वापरणार आहोत किंवा मधुबनी पेंटिंगमध्ये त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा असे छोटे छोटे आकार तुम्हाला मी आज दाखवणार आहे। मी ज्याप्रमाणे ड्रॉइंग करते त्याप्रमाणे आपणही ड्रॉइंगची प्रॅक्टिस करावी, म्हणजे तुम्हाला मधुबनी पेंटिंग खूप सोप्या पद्धतीने ड्रॉ करता येईल। आणि ज्यांना अजिबातच ड्रॉइंग करता येत नाही त्यांनी मधुबनी पेंटिंगपासून सुरुवात केल्यास तुमच्या आवडीचा हा विषय म्हणजे ड्रॉइंग हा विषय तुम्हाला खूप आवडायला लागेल। जर तुम्ही या पद्धतीने ड्रॉइंग केले तर नक्कीच तुम्हाला चित्रकलेची आवड निर्माण होईल। चला तर मग शक्य तिथे आपण पट्टीचा वापर करायचा आणि जिथे आवश्यकता नाही तिथे पट्टीचा वापर करायचा नाही। बघा, या पद्धतीने मी 2 रेषा इथे आखून घेणार आहे। आता यात त्रिकोण घ्यायचे आहे। त्रिकोण रेखाटन करताना तुम्ही प्रॅक्टिससाठी कोणत्याही रंगाचा स्केच पेन वापर करा, पण तुम्हाला जेव्हा मधुबनी पेंटिंग कॅनव्हासवरती मधुबनी पेंटिंग करायची असेल किंवा मॉनबोर्डवरती करायची असेल तर तुम्ही ब्लॅक कलरचा स्केच पेन किंवा मार्कर पेन वापरू शकतात। आज आपण इथे फक्त प्रॅक्टिस करणार आहोत, त्यासाठी मी ब्ल्यू कलरचा स्केच पेन या रकान्यात वापरला आहे। रंगीबेरंगी स्केच पेन वापरल्याने आपल्याला प्रॅक्टिस करताना आनंद वाटेल। आता ह्या त्रिकोणात बघा वेगवेगळे त्रिकोण तयार झाले आहे आणि या त्रिकोणात आपल्याला अजून एक त्रिकोण काढायचा आहे। बघा या पद्धतीने। आता एका बाजूने आपल्याला रंगकाम करायचं आहे आणि एका बाजूने फक्त रेषा मारायच्या आहे त्रिकोणी, या पद्धतीने। शक्यतो पट्टीचा वापर न करता आपण ही प्रॅक्टिस केली तर अधिक चांगले होईल। एका बाजूने आपण ड्रॉइंग केले आहे, आता एका बाजूने आपल्याला कलरिंग करायचे आहे। बघा, तर यामध्ये बारीक डिझाईन आपल्याला अशी या पद्धतीने काढायची आहे। व्ही शेप वापरून म्हणजेच त्रिकोण वापरून आपण सुंदर असे टेक्स्चर या बॉर्डरमध्ये करीत आहेत। तुम्ही पण या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि आपलं ड्रॉइंग सुंदर करा। आवश्यक तेथे पट्टीचा वापर तुम्ही करू शकता। आता उरलेल्या रकान्यात याप्रमाणे तुम्हाला
पेन्सिल कलर वापरूनसुद्धा रंगकाम करता येईल किंवा पोस्टर कलरने करता येईल. पण प्रॅक्टिस करण्याच्या वेळेला तुम्ही स्केच पेनच्या वापराने सुद्धा प्रॅक्टिस करू शकता किंवा पेन्सिल कलर वापरूनही. स्केच पेनने जरा डार्क वाटते म्हणून मी स्केच पेनचा वापर केला आहे. तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील त्या रंगांचा वापर करून तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता. स्केच हा एकदा उभी रेषा मारली तर उभीच मारा, तिरकी मारली तर तिरकीच मारा, या पद्धतीने तुम्ही सुंदर असं रंगकाम करू शकता. आपला छंद जोपासणे खूप महत्त्वाचे असते आणि त्यात चित्रकलेचा छंद सर्वात चांगला आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा आपण चित्र काढण्याची आवड निर्माण करून घ्यावी. कुठला तरी छंद आपल्याला असला म्हणजे आपला वेळ त्यात निघून जातो आणि आपले मन रमत असते. आता हे 2 रंग घेतल्यानंतर आपण दुसऱ्या स्केच पेनचा वापर करून फक्त तिरक्या रेषा वापरून छान असं बॉर्डर डिझाईन करीत आहोत. या ठिकाणी सुद्धा ह्या 2 रेषा तिरक्या, पुन्हा ह्या 2 रेषा तिरक्या, पुन्हा ह्या 2 रेषा, असा आपला हा त्रिकोण तयार होतोय. यामध्ये अजून एक छोटा त्रिकोण. याच पद्धतीने इकडून 2 रेषा, इथंही 2 रेषांचा वापर करून आपण एक त्रिकोण काढणार आहोत. आतून डबल. पुढच्या एपिसोडमध्ये ब्लॅक पेनने फक्त आपण मधुबनी पेंटिंग कशा पद्धतीने बॉर्डर करायची हे शिकूया. या पद्धतीने सर्वात छोटे त्रिकोण यांचा वापर करून आपण आपली बॉर्डर तयार करू शकतो. सोप्या पद्धतीने आज आपण मधुबनी पेंटिंग शिकत आहोत. इथे सुद्धा आपण त्रिकोण रेखाटन करणार आहोत. आणि या त्रिकोणात सुंदर असे टेक्स्चर आपण करायचे आहेत. एक बाजू आपल्याला प्लेनच ठेवायची आहे. तिरक्या रेषांचा वापर करून आपण इथे अशी डिझाईन तयार करणार आहोत.
उर्वरित भागात आपल्याला प्लेन टोनमध्ये रंगकाम करायचे आहे. या पद्धतीने वेगळ्या प्रकारचे टेक्स्चर आपण घेतले आहे. या आकारांचा वापर करून आपण सुंदर अशी बॉर्डर करू शकतो आपल्या मधुबनी पेंटिंगमध्ये. हे शेप येणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा का तुमच्याही लक्षात आले की आपण कोणत्या पद्धतीने आकार घ्यायचे आहे हे समजून घेतले म्हणजे आपली मधुबनी पेंटिंग खूप सुंदर प्रकारे तयार होऊ शकते. यात आपण समान 2 चौकोन काढणार आहोत आणि यात एक चौकोनात आपल्याला असे ड्रॉ करायचे आहे ते त्रिकोण. अशी सुंदर डिझाईन आपल्याला इथे तयार होणार आहे. आता इथे आपण तिरप्या रेषा घेतल्या आहेत. इथे पण त्रिकोणात तिरप्या रेषा घेतल्या आहेत. त्यामुळे आपण इथे सरळ रेषांचा वापर करून सुंदर असं डिझाईन करूया. ही डिझाईन तुम्ही फ्रेमिंगसाठी वापरू शकता. तसे बघितलं तर चित्रकला खूप सोपी आहे. फक्त त्यात आपण वेळ दिला पाहिजे. जितकी जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण करू तितकी जास्तीत जास्त सोपे चित्र आपल्याला काढता येईल. त्रिकोण वापर करून त्रिकोणांतील टेक्स्चर इथे काढलेले आहेत. आता आपण या चौकोनी आकारामध्ये सुंदर असं वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर कशा पद्धतीने घेऊ शकतो ते बघणार आहोत. ज्यांना शक्य नाही त्यांनी पट्टीचा वापर करायचा आहे. ज्यांना जमतंय त्यांनी पट्टीचा वापर नाही केला तरी चालेल. हळूहळू आपण ही प्रॅक्टिस करायची आहे. इथे आपण एक फुलाचा आकार घेतला आहे. आपल्याला छंद असणे खूप महत्त्वाचे असते. कुठला तरी एक छंद आपण जोपासला पाहिजे. कुणाला वाचनाचा छंद असतो, कुणाला गायनाचा छंद असतो, कुणाला चित्रकलेचा छंद असतो. तर तो आपला छंद आपण पूर्णपणे जोपासला तर त्याचा फायदा होऊ शकतो. आता इथं आपण तिरक्या रेषा वापरणार आहे. सेम आकार बाजूला पण. आता इथे दिशा बदल करायची आहे. सुंदर अशी बॉर्डर डिझाईन आपली तयार झाली आहे.
पूर्ण रंगकाम न करता कुठल्या तरी एकाच बाजूमध्ये आपल्याला रंगकाम करायचे असते आणि इतर बाजू आपल्याला कोऱ्या पांढऱ्या ठेवल्या तरी चालेल, किंवा 2 रंगांचा वापर करून पूर्णपणे रंगकाम केले तरी चालते. आपण आपल्या आवडीनुसार यात बदल करू शकता. इथे आपण बिंदूंपासून तयार होणारे बॉर्डर रेखाटन करणार आहे. आता आपण जरा काही वेगळा आकार काढून घेऊ. हे पण बॉर्डर खूप सुंदर आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. कमळाची फुलं आपण नेहमी काढतो. या पद्धतीने उलट बाजूने एक आणि सुलट बाजूने एक अशी 2 कमळाची फुलं आपल्याला काढायची आहेत. यामध्ये छोटे मोठे गोल आपण काढू शकतो. छोटे मोठे गोल काढून आपण सुंदर असं बॉर्डर इथे तयार करत आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण वेगवेगळे आकार घेऊन सुंदर अशा बॉर्डर्स सराव करा. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तितके आकार तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सुचतील आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची मधुबनी पेंटिंग आकर्षक आणि सुंदर बनवू शकता. अशा पद्धतीने आज आपण सुंदर असं ड्रॉइंग प्रॅक्टिस केली आहे. तुम्ही पण या. तिसरा दिवस प्रॅक्टिस तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे. अशा पद्धतीने आपली छान उन्हाळ्याची सुट्टी आपण चित्रकलेच्या मधुबनी चित्रकला या प्रकारची पेंटिंग तयार करण्यासाठी आपण आपल्या सुट्टीचा वापर करा आणि छान छान मधुबनी